एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. नागपूरहून येऊन 2 दिवस झाले. अजूनही डोक्यात तेच सुरू आहे की आपण नागपूरलाच आहोत. आणि म्हणजे काल रात्री कालच्या दिवशी माझं आणि प्रीतमचं डिसाईड झालं आहे की रात्री 10ला झोपायचं आणि सकाळी 6ला जास्तीत जास्त 7ला उठून जायचं. आणि आज आम्ही ते फॉलो करायचा पूर्णपणे प्रयत्न केला. पण काल दुपारी मी थोडीशी नॅप घ्यायला झोपली आणि त्यानंतर मला खूप झोप लागली. 2 तास मी झोपली आणि रात्री मला झोपही येत नव्हते आणि माझ्या डोक्यात कंटिन्यू सुरू होतं की मला एडिटिंग करायचं आहे. कारण नागपूरचे भरपूर व्लॉग्स शॉर्ट्स मला अजूनही रेडी करून ठेवायचे आहे. मग दिवस भरपूर झाले पण आता ते मी शूट करून ठेवले आणि छान छान व्हिडिओज आहेत, म्हटलं तुमच्याशी पण शेअर करते. सो ते करतपर्यंत मला ऑलमोस्ट 2 वाजले आणि 2 वाजता मी झोपायला गेली. 2 वाजता झोपल्यानंतर कोण 6ला उठू शकते. सो मला उठायला 7 वाजले. त्यानंतर मी छान आंघोळ वगैरे केली, ब्रश आंघोळ जे काय आपले वॉशरूमचे कामे सगळे झाले. आणि आता प्रीतमला मस्त अशी कॉफी बनवून दिली आहे. त्याला चहा बिस्किट खायचं मन होतं पण मी त्याला म्हटलं की नको बिस्किट खायला आणि चहा तर बिलकुल नको. थोडंसं त्याचं पण इम्पॉर्टंट काम सुरू आहे. काल कंटिन्यू दिवसभर तो बिझी होता, त्याने मला एक मिनटं पण नाही दिला. सो असं काहीचं झालं आहे. आता मी आज चहा कॉफी काही नाही घेणार आहे. मी आज घेणार आहे गिरनारची ग्रीन टी. मला नेहमीपासून ती आवडते पण अधूनमधून मी ती बंद करते, कंटाळा येते प्यायचा. सो म्हटलं चला आज पिऊया. आणि जसं की लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की माझ्या सोनचाफ्याचं झाड जे आहे त्याची कुंडी मोठी आहे आणि म्हणून तिथे कबूतर येऊन बसतात. मागच्या वेळेस पण सांगितलं होतं नागपूर जाण्यापूर्वी. आणि नागपूरवरून आल्यावर आम्हाला एक सरप्राईज मिळालं म्हणा किंवा शॉक्ड होतं ते म्हणजे त्यांनी कबूतरनी 2 अंडे तिथे दिले आहे. ते सुद्धा मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि कबूतर म्हणजे जेव्हा कधी आम्ही बाल्कनीचा डोर ओपन करतो तो पटकन पळून जातो आणि तो बाजूलाच असतो. ती अंडी पण तिथेच असतात, म्हणजे अंडी असतात आतमध्ये आणि तो कबूतर बाहेर जातो. सो असं मन नाही करत आहे की डोर ओपन करू, कारण ती अंडी तिथे आहे आणि तो कबूतर त्याला प्रोटेक्ट करतो आहे. सो बघून खूप छान वाटतं. आय डोंट नो ते कधी हॅच होतील, बट चला तुम्हाला पण दाखवते आज. माहिती नाही तुम्हाला दिसत आहे की नाही दिसत आहे, पण तुम्ही बघू शकता तसा डोळा दिसतो. ॲक्च्युली भरपूर गवत उगले आहेत, मला ते सुद्धा काढून घ्यायचे आहे पण तो तिथनं काही हलत नाही आहे. आणि असं झालं आहे मला की ते कधी मी क्लीन करू बाल्कनीचं सगळं. वेट माझं बाळ उठलं आहे झोपून. झाली झोप बाळा? अव्यू झोपून उठला होता, मग मी त्याला परत झोपवलं कारण एवढ्या लवकर तो उठला तर माझी काहीच कामं नाही होणार म्हणून. बाळा कबूतर आलं आहे बघा. जसं मी दार ओपन करते ना तसं तो कबूतर बाहेर जाऊन थांबतो आणि त्याची अंडी अजूनही तिथेच आहे. आणि तो कबूतर तिकडे गेला पण तो तिथून कंटिन्यू बघतो आणि मग तो परत येतो. आता मी जसं दार लावेल ना तसं तो परत येईल आणि ही त्याची अंडी आहे. खूप स्वीट वाटत आहे की तो प्रोटेक्ट करतो आहे. पण प्रीतमला भीती आहे की त्याच्यामुळे आपलं झाड जे आहे ना ते मरतं आहे. कारण असं म्हणतो आहे तो की त्याच्यामुळेच ते हे सगळी पत्ती वगैरे जळत आहे. बघूया कधीपर्यंत ते अंडे हॅच होतात. हॅच झालं की मग लगेच ते सगळं काढून मग तिथे प्रॉपर असं करू. बघा तो तिथेच बसला आहे अजूनही कबूतर. मी आता आत गेली ना तर लगेच विदिन अ मिनिट तो परत येईल. चला असो, बाळाची झोप झाली आहे छान. अव्यू आपण इथे बघा 1 ते 2 मिनटं वेट करू, तो परत येईल कबूतर. कबूतर अजून आला नाही आहे. 2 मिनटं झाले तेव्हापर्यंत म्हटलं की माझी ग्रीन टी रेडी आहे का चेक करते. थोडंसं उकळू दिलं मी त्याला छान. सिम्पलच असते, गरम पाण्यात आपल्याला उकळू द्यावं. ते बघा तो आला. बघा तो कबूतर परत आला. दिसतोय का तुम्हाला? तो बघा आता आत येईल आणि आतमध्ये येऊन बसेल. तो बघा येतो आहे. बघा येतो आहे कसं प्रोटेक्ट करतोय असं त्याच्या अंड्यांना. हो बाळा 2 मिनटं. तो आता आत येईल आणि त्या प्रोटेक्ट करेल त्या अंड्यांना आणि तो तिथेच असतो कंटिन्यू. प्रीतम बोलला की आपण जर त्या अंड्यांना हात लावलं तर ते हॅच नाही होणार आणि मग कबूतर परत नाही येणार. म्हणून म्हटलं की आपण चुकून पण त्या अंड्यांना हात नाही लावायचा. आणि अव्यूला मी अजिबात जाऊ देत नाही आहे बाल्कनीमध्ये, कारण नको असं वाटतं ते. म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये ना अजिबात कबूतर अलाउड नाही आहे आणि आम्ही कबूतरला शी सू काहीच करू देत नाही आहे. आणि त्याने तिथे काही केलं पण नाही आहे. तो तिथे एकदम व्यवस्थित आहे, तिथे येऊन थांबला आहे. तर तो आम्ही आत गेलं की तो परत आत येईल.
चला मी आता माझी ग्रीन टी एन्जॉय करते. खूप दिवसानंतर मी ही टी बनवली आहे. खूप दिवस म्हणजे महिना झाला असेल. आधी मी रोज प्यायची आणि मध्ये काही मला वेळ मिळत नव्हता किंवा मला कंटाळा येतो. सेम वस्तू मी रोज नाही खाऊ पिऊ शकत. सो मला कंटाळा पण येतो. सो चला आता मी एन्जॉय करते. ये ब्रश नाही करायचं. ब्रश नाही करायचं. झोपू जाई बरं कुठला ताजबरा कुठला म्हणजे शोधलं. माझं इथे ग्रीन टी पिऊन मस्त असं झालं होतं. त्यानंतर मला सगळ्यात पहिले म्हणजे देवाची पूजा करून घ्यायची होती. नागपूरहून येऊन 2 दिवस झाले, पण माझी मंथली प्रॉब्लेम होती, त्यामुळे मी काही देवाची पूजा केली नव्हती. आज छान असं हेअर वॉश केलं आणि त्याचबरोबर देवसुद्धा ना छान असं घासून घेतले. थोडे काळे पडले होते आणि त्याचबरोबर आपण हळदी कुंकू किंवा अष्टगंध लावतो तर त्याचं पण थोडे डागं असतात, त्यामुळे आज छान असं क्लीन करून घेतलं. भैया पावडरने मी क्लीन केलं तर देव खूप सुंदर दिसत होते. ते माझी पूजा छान अशी झाली होती. त्यानंतर म्हटलं चला लगेच स्वयंपाक करायला घेते, बिकॉज अव्यूचा तसा ब्रेकफास्ट झाला होता. पण मी म्हटलं स्वयंपाक आपला रेडी असला की अव्यूला भूक लागली आंघोळीनंतर की लगेच त्याला जेवणसुद्धा भरवता येतं, म्हणून मी आधी सगळ्यात आधी पूजा झाल्या झाल्या स्वयंपाक करायला नागपूरहून आल्यापासून ना अव्यूची थोडी बदमाशी म्हणा किंवा जिद्दपणा म्हणा वाढला आहे. मी किचनमध्ये असताना तो कंटिन्यू माझ्याबरोबर किचनमध्येच असतो. आणि बघा आता मी चपात्या बनवते आहे, पण तो मला बनवूच देत नव्हता. एक तर त्याला पीठ हवं असतं, पीठ नाही दिलं तर त्याला बेलन हवं असतं, बेलन नाही दिलं तर मला धर आणि तू काय करते ते मला दाखव असं असतं. आणि कंटिन्यू असं त्याचं कंटिन्यू सुरू असतं. मला मोजक्या 5 ते 6 चपात्या बनवायच्या असतात रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा कधी मी बनवते, पण तेव्हासुद्धा अवयव मला बनवू देत नाही. बघा एक चपाती बनवण्यासाठी मला किती स्ट्रगल करावं लागतं आहे. आणि प्रीतमचं असं झालं आहे की त्याच्या कामाचा लोड खूप वाढला आहे, तर तो अजिबात म्हणजे वेळच देऊ शकत नाही. तो जसा 10 सव्वा 10ला छोट्या बेडरूममध्ये गेला की डायरेक्ट तो 1 सव्वाला जेवायला येतो. जेवण झालं की डायरेक्ट तो रात्री येतो. आणि असं कंटिन्यू सुरू आहे मागल्या 2 ते 3 दिवसापासून. अव्यू इथे रडतो आहे कारण त्याला दुधाची पिशवी हवी आहे. मी आता जस्ट दुधाची पिशवी खालून घेऊन आली आणि सोबतच मला अंडे पण घेऊन यायचे होते, पण ते मला तिथे काही भेटले नाही. तर त्याचं असं झालं आहे की दुधाची पिशवी मला खेळायला दे. मी त्याला भरपूर वेगळ्या वेगळ्या गोष्टी द्यायचा प्रयत्न करत होती, पण त्याला दुधाची पिशवीच हवी होती. कालच्या दिवशी जेव्हा मी दुधाची पिशवी घेऊन आली आणि वॉश करून ठेवलं ते त्याने घेतली आणि त्याच्याशी तो भरपूर वेळ खेळला. आणि त्याच्यानंतर ना त्याने दाताने ती फोडली आणि त्यातलं सगळं दूध बाहेर सांडत होतं. म्हणून मी त्याला आज दुधाची पिशवी द्यायला नाही म्हणत होती, पण तो अजिबात ऐकायला तयार नव्हता आणि शेवटी मला त्याला दुधाची पिशवी द्यावंच लागली. कधीतरी वाटते की मुलांना एवढं रडवण्यापेक्षा ते काही मागत आहे आणि त्या गोष्टीने त्यांना हार्म नाही होणार आहे तर ते दिलेलंच बरं असते. आणि दे मला, दे आईला, दे देऊन दे बाळ, खेळला नाही एवढ्या वेळ आता, चल दे, देऊन दे पटकन, दे आईला, दे दे ना अवयू, अरे दे ना, काय करणार आहे एवढ्या वेळ घेऊन दुधाचं पॅकेट, फुटून जाईल, तू दाताने ओढतोयस तू. अव्यू दे प्लीज, आय लव्ह यू अव्यू, दे ना, आय लव्ह यू, दे, देऊन दे पटकन आईला. एवढ्या वेळेचं ते दुधाच्या पिशवीशी खेळत बसलाय आणि देतच नाहीये. बघा कसं बसलाय, लपवून ठेवतोय. अरे दे ना, काय करणार आहेस त्याचं तू, चल वरण चपाती खा. चला मी आज अंड्याची भाजी बनवणार आहे, म्हणजे अंडा भुर्जी. तर अंडे घ्यायला खाली गेलेली, पण तिथे अंडे अवेलेबल नव्हते. दुसऱ्या ठिकाणी अवेलेबल होते पण ते एक्सपायर झाले होते, म्हणजे जे पॅकेटमधले होते ते. सो ते नाही आणता आलं. थोडं पुढे गेलं की मिळतं, पण ऊन खूप जास्ती आहे. आणि बघा कसं खेळतोय, अरे खराब होईल ते, दे मला.
त्या पिशवीसाठी म्हणून त्याने एवढा दंगा घातला, मला चपात्याच करू देत नव्हता, म्हणून मला ती पिशवी त्याला द्यावं लागली, कारण मला अजून 2 ते 3 चपात्या करायच्या होत्या. म्हटलं ठीक आहे 5 मिनटं खेळ, त्यानंतर मी घेऊन येईल. पण तो मला देतच नाही आहे. मी एवढी कंटाळली आहे की देतच नाही आहे. आणि थोडं तो ना दाताने ओढायचा प्रयत्न करतोय, थोडा जरी ओढला की पूर्ण दूध बाहेर सांडणार आहे. सो अंडे म्हणजे त्याचं जे काही सारण म्हणजे कांदा वगैरे परतून घेतलाय. WX अवीला बऱ्यापैकी ABCD येतं. 1 to 10 तो प्रॉपर बोलतो. मंडे ट्यूजडे वेनसडे, फक्त त्याला वेनसडे नाही बोलता येत, बाकी सगळं व्यवस्थित बोलतो. 1 2 3 4 मंडे ट्यूजडे वेनसडे फ्रायडे सॅटरडे संडे. बऱ्यापैकी जमतं त्याला बोलायला. नोज इयर्स वगैरे पण कळतं. इयर नोज कुठे आहे? नोज आईज माउथ माउथ हा असतो ना बाळ. सो ह्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू कळत आहे त्याला. आणि त्रास प्रचंड देतो, प्रचंड. मला अंडे घेऊन यायचं आहे, ऑनलाईन मागवायचा विचार आहे पण भरपूर महाग येते. सो आय फील की जवळून घेऊन येते, पण जायचं पॉसिबल नाही आहे. कांदा वगैरे परतून ठेवला आहे प्रॉपर. आता फक्त त्या तिखट मीठ घालून अंडा म्हणजे अंडा भुर्जी बनवून घ्यायची. बाळा मला बोलू दे. सो असं काहीसं आहे. अव्यूला भूक लागली तर त्याला वरण चपाती देऊन देते. कांदा वगैरे झाला आहे, ते पण थोडं देता येईल. त्याने ब्रेकफास्ट थोडा हेवी केला आहे आणि टोस्ट पण खाल्ला आहे मी नाही म्हटल्यावर सुद्धा. सो चला आता बघते प्रीतम थोडा 5 मिनटं जर मला वेळ दिला की मी पटकन खाली जाऊन अंडी घेऊन येते आणि भाजी बनवू. अव्यूचं झोपण्याचं एवढं म्हणजे प्रॉब्लेम होता ना. प्रॉब्लेम मीन्स तो ना अंगावरच येऊन झोपतो, मला टर्नच घेऊ देत नाही. आणि कालही माझी झोप नाही झाली व्यवस्थित. सो मला झोप पण येत आहे. आणि आता मी कांदा कट केला त्याच्यामुळे पण डोळ्यात भरपूर पाणी येत होतं. चला मला ना तुमच्याशी एक खूप महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे. आय डोंट नो करायला पाहिजे की नाही, पण मला असं वाटतं की करायला पाहिजे. सो मी करते. आज सकाळी काय झालं, मी प्रीतमला बोलली की काल तो खूप दिवसभर बिझी होता. सो मला त्याने अजिबात वेळ नाही दिला. म्हणजे मला एडिटिंग करायची होती, थोडंफार शूट करायचं होतं, ते नाही करता आलं कालच्या दिवशी. सो मी प्रीतमला बोलली की थोडा आज पॉसिबल असेल तर वेळ दे. तर तो मला बोलला की एक काम कर, तू दिवसभर खाली असते तर माझी एक नेबर आहे, म्हणजे माझी फ्रेंडच आहे, तर तिचं पण सध्या म्हणजे वर्किंग नाही आहे ती, तर तुम्ही ना अल्टरनेट स्वयंपाक करत जा. तसंही तुम्ही दिवसभर दोघंही खाली असता. आणि ती गोष्ट माझ्या मनाला खूप टोचली आहे. ते यासाठी कारण दिवसभर मी अव्यूला सांभाळते, 2 टाईमचा स्वयंपाक करते, भांडी घासते, त्यातल्या त्यात प्रीतमला काय हवं ते बनवून देते, बाल्कनी सांभाळते, याची सुसू पॉटी परत क्लीन करते, घरभर पसारा करतो, जे की तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल. अव्यू थांब, ते करते. बट स्टील मला आज ऐकायला मिळालं, आज नाही याच्यापूर्वी सुद्धा तो मला 1-2दा बोललाय की तू दिवसभर काय करते तू. तर मला ना खरंच वाईट वाटलं. आणि मला नाही माहिती की माझ्यासारखे अजूनही भरपूर लोक असेल या जगात. जस्ट बिकॉज आपण वर्किंग नाही आहोत दॅट डझंट मीन की आपण फ्री आहो. आपण एका बाळाला ग्रो करतो आहो आणि त्यातल्या त्यात कंटिन्यू डोक्यात सुरू असते की आपण आता वर्किंग नाही आहो, आपण आता वर्क नाही करत. माझे तर अजूनही भरपूर प्रयत्न सुरू आहे की मी जे आहे काय म्हणते ॲफिलिएट करते आहे. पण आता जस्ट मी आली आहे, 2 दिवस झाले आहे. मला अजूनही सेटल व्हायला वेळ लागतो. मला थोडंफार सेटल होण्यापेक्षा म्हणायचं म्हणजे घरी एवढा पसारा आहे ना, पसाऱ्यापेक्षा मला प्रोडक्ट्स काढायचे आहेत, ऑर्डर करायचे आहे, मग ते आल्यावर व्हिडिओज बनवायचे आहे, त्या थ्रू पण थोडंफार कमिशन येतं. अजूनही असं काही प्रॉपर कमिशन येणं सुरू नाही झालं आहे. त्यासाठी कंटिन्युअस व्हिडिओ बनवावं लागेल. मला आधी यूट्यूबला वेगळा चॅनल बनवावं लागेल, कारण मला असं वाटतं की आता जी माझी ऑडियन्स आहे ती माझं डेली ब्लॉग्स बघते आणि आय थिंक दे आर नॉट इंटरेस्टेड टू सी प्रॉडक्ट्स अँड ऑल. जर ते इंटरेस्टेड असेल तर माझ्या दुसऱ्या चॅनलवर जाऊन बघू शकते. ते मला करायचं आहे. आधी तर व्हिडिओ म्हणजे चॅनल बनवायचं आहे. भरपूर सारे कामं आहे आणि वेळ मला मिळतच नाही. अव्यू दुपारी थोड्या वेळ झोपतो.
दुपारी थोड्या वेळ झोपतो आणि तो जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास झोपतो आणि तेवढ्या वेळात खरंच काही होत नाही. एडिटिंग म्हणायचं की घरची कामं करायची की घरची कामं करायची, एडिटिंग करायची की काय करायचं काही सुचत नाही त्यावेळेस. आणि कधी कधी असं होतं ना की याला झोपवता झोपवता माझाही डोळा लागतो आणि ते 1.5 तास जर मी चुकून झोपले तर माझ्यासाठी ते पुढे खूप भारी जातात की माझी एडिटिंग झाली असती, माझे शॉर्ट्स झाले असते बनवून. मला थंबनेल बनवायला पण थोडाफार वेळ लागतो, अजून एवढी जास्त मी यूज टू नाही झाली आहे. एवढं सगळं डोक्यात असून सुद्धा जेव्हा घरचं आपला व्यक्ती आपल्याला म्हणतो दिवसभर तू फ्री असते, याच्यापेक्षा. चला तर मी छान झोपून उठली आहे. नागपूरवरून आल्यापासून ना थकवा येतो आहे, सो मी दुपारी थोडीशी नॅप घेऊन घेते. अव्यू पण उठला आहे, त्याला प्रीतम खाली वॉक करायला घेऊन गेला आहे, त्याला मी भरवलं जेवण वगैरे. आणि सडनली आमचा प्लॅन झाला की आम्ही आता मिसळपाव खायला चाललो आहे. चला तर तुमच्याशी पण शेअर करते. आज आम्ही नेहमी जिथे जातो ना मिसळवेला तिथे नाही चाललो आहे, आम्ही आज दुसरीकडे चाललो, विच इज MH12. मस्त मिसळ असते तिथली. सो चला आपण जाऊया. काय चाललंय दोघांचं? मला सोडून आला तू अव्यू खाली, आईला नाही घ्यायचं का जवळ? बाप्पा मोरया. मई 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 मई. दीदी कुठे, दीदी कुठे? दिसली दिसली दिसली. क्यूट दिसते, क्यूट दिसते. बघा ना मग डोकं मी सोडलं ना. चलो आ जाओ, ये प्रीतम. MH12. तू तर सांग तुझ्यासाठी काय साधी. ठीक आहे, 2 साधी मिसळ. हो ठीक आहे. त्याच्यामध्ये स्वीट पण आहे का? साधी मिसळमध्ये स्वीट आहे. साध्या मिसळमध्ये फक्त मिसळ आणि 2 पाव येतात. एक्स्ट्रा पावाला एक्स्ट्रा पैसे. अरे हा सॉक्स वरून एवढ्यांदा पडलाय ना तिथे स्लिप होऊन जाते. आवयू ये इकडे ये. इथली मिसळसुद्धा एकदम भारी होती, मस्त होती, स्पायसी. प्रॉपर जी मिसळची टेस्ट असते ना ती इथे होती. त्याचबरोबर यांचा ताकसुद्धा अप्रतिम होता. तुमच्या आजूबाजूला कुठेतरी MH12ची मिसळ असेल तर नक्की ट्राय करा. चला भेटूया लवकरच, तेव्हापर्यंत बाय.